त्या ठिकाणी झालेली आहे। या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिले आहे। लवकरच आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर, आरोग्य सचिव निपुण विनायक, आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकरजी या घटनास्थळी जात आहे। 6 बालकांना तर आम्ही प्रायव्हेट हॉस्पिटलला शिफ्ट केला आहे। 36 बालकं बचावली आहे। प्रशासनाने खूप त्या ठिकाणी 3:30 वाजतापासून आम्ही प्रयत्न केले आहे। मी स्वतः या घटनेला 5 वाजतापासून मॉनिटर करतो आहे। या घटनेमध्ये जे 3 बालकं दगावली आहे, खरं तर हे फार दुर्दैवी आहे। त्यांचा जीव परत आणता येत नाही, पण त्या परिवाराला 5 लाख रुपयाची प्रत्येक परिवाराला मदत देण्याची घोषणा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केली आहे। आणि 6 बालकं जे प्रायव्हेट हॉस्पिटलला आहेत त्यांची पूर्ण व्यवस्था आम्ही करणार आहोत। खरं तर ही घटना जी घडली आहे ती चौकशी आणि ती पुढे येईल, पण काही त्या ठिकाणी तांत्रिक चुकामुळं किंवा एखाद्या अग्निशामक व्यवस्थेमध्ये झालेल्या बिघाडामुळं किंवा चुकामुळं आज ते काही योग्य होणार नाही। सायंकाळपर्यंत रिपोर्ट येईल, पण त्यावर मात्र नंतर भाष्य करू। पण मला असं वाटतं अशा घटना पुन्हा या राज्यामध्ये किंवा अमरावतीमध्ये, नागपूरमध्ये होऊ नये याची आम्ही काळजी घेतो आहे। तसं नागपूरमध्ये गोधनीमध्ये एक MJPचं ऑक्सिजन, MJPचं पाणी पुरवठ्याची जी त्या ठिकाणी योजना आहे, तिथे जो एक सिलेंडर आहे ते सिलेंडर लीक झाल्यामुळं त्या ठिकाणी असलेल्या लोकांना 4-5 लोकांना आम्ही या ठिकाणी जे थोडा त्या गॅस गळतीमुळं थोडा त्यांना श्वसनाचा त्रास झाला होता, त्यांना ॲडमिट केला आहे, प्रायव्हेट हॉस्पिटलला ॲडमिट केला आहे। सॅच्युरेशन 98 आहे, एकाचं फक्त 88 आहे, पण ते सर्व धोक्याच्या बाहेर आहे। एक स्टोरेज असलेलं MJPच्या त्या स्टोरेज गोडाऊनमधलं ज्या ठिकाणी हा प्लांट आहे तिथलं एक सिलेंडर लीक झालं होतं, त्यामुळे ही घटना घडली होती। ती कंट्रोलमध्ये आहे, तिथे कोणताही जीवहानी झाली नाही। या दोन्ही घटनाची आम्ही चौकशी करून त्या ठिकाणी अंतिम मग आपण जनतेसमोर आणू आणि निश्चितपणे ज्यांच्या चुकामुळे हे झालं असेल त्यावर कडक कारवाई शासन करेल। यशोमती ठाकूर यांनी अमरावतीच्या घटनेवरती असं म्हटलं आहे की कुठेतरी गरिबांची मुलं होती म्हणून त्यांना मृत्यू व्हावं लागलं, जर श्रीमंतांची मुलं असतील तर ती वाचली असती। त्यांचं स्टेटमेंट आहे। असं आहे, कुठल्या वेळी काय स्टेटमेंट दिलं पाहिजे हे सुद्धा राजकीय नेत्यांना कळलं पाहिजे। त्या स्वतः तिथे पालकमंत्री होत्या, त्यांनी सुद्धा हा विचार केला पाहिजे की अशा घटनातून कुठलंही राजकारण होऊ शकत नाही। चौकशी आणि ते दोषी आहे त्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे, पण ते गरिबाचे मुलं होते म्हणून ते असं झालं तसं झालं हे काही म्हणणे योग्य नाही। गरीब श्रीमंतीचा वाद येत नाही। एकाच ठिकाणी सर्व बालकं होते, 36 बालकं त्या ठिकाणी वाचवल्या गेल्या। 6 थोडे त्या ठिकाणी अजून त्यात फार चिंता करायची गरज नाही, पण तातडीनं 6 प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये नेल्या आहेत। त्यामुळे हे म्हणणं योग्य नाही की गरीब श्रीमंती, अशावेळी असे वाक्यही सोबत नाही आणि असं बोलणं योग्य नाही। इन्फ्रामॅन नेमकं काय करतायत अशा पद्धतीने? इन्फ्रामॅन तेच सांगतो ना, कशावेळी काय राजकारण केलं पाहिजे हे समजलं पाहिजे ना। प्रत्येक वेळी राजकारणातून तुम्ही मुख्यमंत्र्यांना टार्गेट करणे, सरकारला टार्गेट करणे, हां हे मात्र खरं आहे की दोषीमध्ये कारवाई झाली पाहिजे, काही कडक कारवाई झाली पाहिजे, कोणालाही सोडू नये, सोडलंच नाही पाहिजे। पण याचा अर्थ असा आहे की इन्फ्रामॅन हे ते कुठल्या घटनेत काय कुठलं राजकारण करताय तुम्ही? तिथे मुलांना पाहायला गेले, घटनेची दखल घ्यायला गेले की राजकारण करायला गेले, हा या ठिकाणी प्रश्न आहे। सर, NICU याआधी देखील घटना महाराष्ट्रामध्ये घडल्या होत्या, विशेषतः गोंदिया आणि पुणे जिल्ह्यात सुद्धा घटना भंडारा घडली होती। तर मुळात या घटना NICU मध्येच का घडताना दिसते, याचा काही सरकार विचार करत आहे? कारण की शेवटी यंत्रणा कुठेतरी मग सिस्टीममध्ये जे आहे त्यामध्ये कुठेतरी फेल करताना दिसतंय। हेच सांगतो की जिथे फायर एक्सटिंग्विशर असतात किंवा तिथे फायरचे सिलेंडर असतात, याचं योग्य मेंटेनन्स झालं की नाही, त्यामध्ये जे वॉल्स असतात वर लावलेले, जे वायू गळती झाल्याबरोबर ते वॉल सुरू होतात, ते वॉल का सुरू झाले नाही जे आपण छताला लावतो,
पाण्याचे फवारे, कारण त्यांचा जसा स्मेल गेला तसं ते सुरू होतात. हे सर्व तांत्रिक बाबी आहे. यामुळं ते मेंटेन केले की नाही, ते केव्हा लावले होते, ते कुठल्या कंपनीने लावले, काय केलं, साऱ्या गोष्टी आहे. अशा वेळी तर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होतो. जर एखाद्या वेळी तांत्रिक पद्धतीने कुठल्या अधिकाऱ्यांनी चूक करून ते चुकीचे लावले असतील किंवा कॉन्ट्रॅक्टरने चुकीचे लावले असेल किंवा मेंटेन करताना चूक झाली असेल, अशा घटना तर सदोष मनुष्यवधाच्या आहे. याच्यात काही कॉम्प्रोमाइज नाही आहे. पण नेमकं घटनेच्या मुळात जावं लागेल. भंडाऱ्यामध्ये घटना झाली होती, आम्ही सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल केले होते. याच्यातही जावं लागेल, पण एकदा चौकशी करून जावं लागेल. बावनकुळे साहेब, जी 2022ला ज्या रुग्णालयामध्ये ही घटना घडली त्याच रुग्णालयामध्ये पुन्हा ही घटना घडते आणि सेम त्याच पद्धतीचा स्फोट झाला होता व्हेंटिलेटरचा आणि आताही तो स्फोट झालेला आहे आणि तेच टेंडर त्याला दिलं होतं अशी देखील माहिती नाही, भंडारा घटना वेगळी आहे. अमरावतीमध्ये त्याच 30 सप्टेंबर 2022 मध्ये अशीच घटना घडली होती. त्यावेळेला एक बालक मरण पावला होता, 2-3 लोक जखमी झाले होते. चौकशी झाली, पण चौकशीचा अहवाल गुंडाळला गेला. तर मग ते बघावं लागेल 2022चं काय झालं. पण या घटनेत मात्र मी स्वतः 5 वाजतापासून चेक करतो आहे. 4-5 गोष्टी पोलिसांनी आढळल्या आहे. पोलीस यात कसून चौकशी करत आहे. आमचे तिथले CP तिथे जाऊन बसलेले आहे. तांत्रिक यंत्रणा तिथे पोहोचत आहे. यामध्ये जर सदोष कोणी व्यक्ती आहे, कॉन्ट्रॅक्टर आहे, अधिकारी आहे, जो असेल तो, शेवटी 3 मुलं जाणं हे काही शोभण्यालायक नाही आम्हाला, कुणाला, तुम्हालाही नाही, मलाही नाही आहे. त्यामुळं सदोष मनुष्यवध आहे का हे त्या ठिकाणी बघावं लागेल. कारण सदोष जर असेल, त्यातून झालं असेल, तर मात्र याच्यातून आम्ही कारवाई करू. साहेब, मनोज जरांगे यांना अजून मंत्री उपसमितीचे काही सदस्य म्हणजे विखे पाटील असतील, उदय सामंत असतील, ते भेटायला जात आहेत. शासनाची भूमिका काय, संवादाची काय माध्यमातून काय असेल? माननीय विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेट सब कमिटी आहे, ते योग्य विचार करतील. तर ओबीसी समाजाकडून देखील 1 तारखेला पुन्हा मोर्चा आहे तो काढण्यात येत आहे. हाके पुन्हा हा मोर्चा काढण्यात येतो. नाही, मोर्चा काढण्याचे, आंदोलन करण्याचे सर्वांना लोकशाही पद्धतीने अधिकार आहे. त्यांच्या मागण्या ते मागतील. शेवटी संविधानाने प्रत्येकांना आपापले अधिकार दिलेले आहेत आणि त्यामुळं त्यांचं काही ओबीसी संघटनाचं म्हणणं असेल तर माझी कॅबिनेट सब कमिटी आहे, मी ऐकून घेईल. पण अजून तरी कुणाकडनं मला हे आलं नाही. मागच्या वेळी आले होते 4-5 निवेदन, स्वतः हाकेला मी बोललो होतं कॅबिनेट सब कमिटीमध्ये. अजूनही काही ओबीसी संघटनांनी मला या ठिकाणी कॅबिनेट सब कमिटीचे 2-3 निवेदन आले आहेत. माझ्याकडे 2-3 निवेदन आले. मी कॅबिनेट सब कमिटी घेणार आहे. कॅबिनेट सब कमिटीसमोर त्यांना बोलवणार आहे. पण अजून काही निवेदन त्यांनी दिले तर मी सुद्धा कॅबिनेट सब कमिटी समोर या सर्व निवेदनकर्त्यांना बोलवून शासन म्हणून त्यांचं म्हणणं ऐकून घेणे, जी जबाबदारी आहे गव्हर्नमेंटची, ती आम्ही पार पाडणार आहे. इकडे विखे पाटील साहेब मराठा समाजाच्या लोकांचं म्हणणं ऐकून घेतील. मी या ठिकाणी ओबीसी संघटनांचं म्हणणं ऐकून घेईल. कारण या महाराष्ट्रातल्या 353 जातीचा, 18 पगड जातीचा ओबीसी समाज, त्यांच्या वेगवेगळ्या समस्या आहेत. प्रत्येक समाजाची परिस्थिती वेगवेगळी आहे आणि त्यामुळे त्यांचंही म्हणणं ऐकून घेणं आवश्यक आहे. मागच्या वेळी कुंभार समाज आणि वडार समाजाचं म्हणणं ऐकून घेतलं. आता या ठिकाणी मला 7 निवेदन पुन्हा आले आहेत, त्यांचंही म्हणणं ऐकून घेणार आहे. आणि ते म्हणणंच ऐकायचं नाही, निर्णय करावे लागतील. ते निर्णय आम्ही करणार आहे. काहीचं म्हणणं असं आहे की आम्हाला ओबीसी समाजाला त्या ठिकाणी जी काही आकडेवारी आमची आहे त्या हिशोबाने आम्हाला राज्याचं अनुदान मिळत नाही, अशी मागणी आहे. अशा वेगवेगळ्या मागण्या आहेत, त्या पूर्ण करण्याचा विचार आमचा आहे. सर, पुण्यामध्ये